संपलेले आहेत आजच्या वेळापत्रकातले आणि आता पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहणार आहोत जो खेळला जाईल देवांश दिग्वी 11 गुरसई ब वर्सेस RK मोरवा। नाणेफेक जिंकून RK मोरवा या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आणि पार्थ एक कॉन्फिडंट कॅप्टन म्हणून पाहायला मिळाले। माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये संकेतजी पाटील जॉईन झालेले आहेत। RK मोरवा एक मिक्स्ड परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिलेला आहे या सीझन मध्ये, ज्यामध्ये एक्सपिरियन्स खेळाडू देखील आहेत, यंगस्टर देखील रिक्रूट केले आहेत। उमेश वाघ यांनी खूप चांगले लीडरशिप निभावलेले आहे। चेतन राऊत यांचं ते खूप चांगलं नेतृत्व आपण पाहिलं। तर एकंदरीत एक बॅलन्स टीम म्हणून संकेतजी आपण RK मोरवा या संघाकडे पाहू शकतोय आणि त्यासमोर उभा आहे तो म्हणजे देवांश दिग्वी गुरसई ब हा संघ। व्यस्त क्रिकेट खेळण्यासाठी त्यांना ओळखलं जाते आणि म्हणतात ना की प्रतिस्पर्धी जेव्हा मजबूत असतो तेव्हा तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात। आता ते पंख कुठल्या संघाला लागतात पाहूया। एका बाजूला आहे मीरा भाईंदरचा सर्वोत्कृष्ट संघ RK मोरवा, एका बाजूला आहे ग्रामीण क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक तो म्हणजे देवांश दिग्वी 11 गुरसई ब। 6 षटकांचा सामना आहे, प्लॅनिंग करावं लागेल। RK मोरवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। पार्थ निघालाय, पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय। चेंडू जर बघितला तर निश्चितच गॅप मध्ये होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं, डीप मध्ये प्रोटेक्शन होता। एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने सुरुवात झाली। मनीष संघाची संधी प्रत्येकाला मिळत नाही आणि या ठिकाणी पार्थला कॅप्टन्सी मिळाले। पार्थ पहिल्या क्रमांकावर येतो आणि पहिल्या क्रमांकावर येत असताना एक चांगली पिचिंग आपण पाहिली त्यांची आणि उमेश वाघ खूप चांगल्या पद्धतीने लीड करतात। बघा अगदी पारच्या बाजूला आहेत, धोकाबरग्रस्त असल्यामुळे उमेश गोलंदाजी करू शकत नाहीये, पण ते इतर खेळाडूंना घडवण्याचं काम करत आहेत। खेळपट्टीवर ते दिसत नाहीयेत गोलंदाजी करताना, पण क्षेत्ररक्षक आणि एक लीडर म्हणून त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये। पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळाले आणि आता स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे संदेश खेडे। हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलं, क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते। अमोल त्या ठिकाणी बॉल कव्हर करतील तोपर्यंत मिळते एक सिंगल, धावसंख्या पोहोचते 2 वर। चांगलं क्रिकेट नक्कीच या सामन्याच्या वतीनं पाहायला मिळणार आहे। खरं तर ती जिद्द जी खूप महत्त्वाची असते, कुठल्याही स्पर्धेत आपण सहभागी होत असताना ती तुमच्याकडे असायला हवी, जो एक USP ठरतो तुमच्या संघासाठी। ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट केला, शेवटच्या क्षणाला बॉल पोहोचतोय गलीमध्ये, डीप गलीमध्ये प्रोटेक्शन आहे। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, बॅक टू बॅक 3 सिंगल आतापर्यंत चांगल्या पद्धतीने या षटकाला सांभाळलेलं आहे पार्थ या गोलंदाजाने। नो डाऊट ॲटिट्यूड आहे पार्थकडे। ज्यावेळेला पहिल्यांदा या मुलाला पाहिला त्या वेळेपासून मला काहीतरी दिसलंय आणि निश्चितच कलागुण आहेत आणि खास करून क्रिकेटचं जे एक अंग आहे ना ते जन्मजात आहे त्याच्याकडे। चमक प्रत्येकाकडे असते, फक्त स्वतःला घासून घ्यावं लागते। ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज, बॉल जातोय मागे गलीमध्ये, तोपर्यंत एक सिंगल मिळते। आतापर्यंत 2 अग्रेसिव्ह बॅटरला सूरज आणि संदेश हे कर्दनकार ठरतात नेहमीच फलंदाजांसाठी, त्यांना थांबवण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजेच गोलंदाज पार्थने। आणि खास करून आपण बघतोय एकूणच आपल्या मुख्य मंचाच्या एंडकडून गोलंदाजी करताना हे कठीण काम आहे आणि त्यांनी सातत्य दाखवलंय। व्हेरी गुड बॉलिंग। सूरज ऑन स्ट्राईक, ॲग्रेशन दाखवायचं आहे, पण त्या ठिकाणी बघा ह्या गोष्टी कालपासून किती वेळा घडल्यात। म्हणजे बॅटर कॅप परिधान करतोय, त्याची कॅप खेळपट्टीवर पडते आणि आता बघा दुखापत गंभीर नसावी अशी अपेक्षा आपण बाळगूया। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आता आधुनिकीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे आयगार्ड्स देखील तुम्ही पाहता वेगवेगळ्या खेळाडूंकडे। नो डाऊट गिअर्स आपण बघतोय ज्या पद्धतीने काळ बदलतोय, टेनिस बॉल क्रिकेटचा निश्चितच पर्व बदलत चाललंय आणि त्यामुळे काही गिअर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आज जसं लेग गार्डला भरपूर महत्त्व आलंय, मात्र त्यानंतर आता काही असे हेल्मेट्स देखील आहेत जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तुम्ही वापर करू शकता। किरण पवारला तुम्ही सातत्याने जर बघितलं तर निश्चितच नाईट गेममध्ये काही गिअर्स वापरताना पाहिलंय, त्यामुळे त्या गोष्टीकडे देखील लक्ष असलं पाहिजे। नेक्स्ट बॉल पुल केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, बॉलला जज करतोय आणि हवेच्या झोतानं बॉल जातोय थेट मिड विकेट सीमारेषा पार। 5 चेंडूंपर्यंत थांबले होते फलंदाज, शेवटच्या बॉलवर प्रतिकार पाहायला मिळाला सूरज खेळेचा। पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 10, देवांश दिग्वी 11 गुरसई ब। विशालजी आमच्या सोबत आहेत। पहिला बॉल किती वाजता डिलिव्हर झाला होता विशालजी?
तर 4 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. 2:45 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं घेतलेली आहेत आर के मोरवा या संघाने. बघा 25 मिनिटं आणि ग्रेस पिरियड 2 मिनिटाचा एक्स्ट्रा बॅटर इन आउटसाठी 27 मिनिटाचा कालावधी 5 षटकांसाठी असणार. त्याबद्दल आपण सतर्क राहायचं आहे. यश माछी नवीन गुलाल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आर के मोरवा गेल्या 2-3 वर्षांपासून आपण जर पाहिलं तर नेहमीच अधोरेखित राहिलेलं आहे त्यांच्या खेळाच्या आधारावर. चेतन राऊत आज संघामध्ये पाहायला मिळत नाहीये, दुखापतग्रस्त आहेत आणि त्याचमुळे बघा या गोष्टी होतच राहतील. म्हणून संकेतजी तुम्हाला तुमच्या गावातील नवोदित खेळाडूंना घडवणं खूप महत्वाचं आहे. कधी कोणाची गरज भासेल याचा नेम नाही. नो डाऊट कौतुक आहे आर के मोरवा संघाचं. इथे नवीन नवीन खेळाडूंना नवीन नवीन चेहऱ्यांना त्यांनी प्राधान्य दिलंय. एक काळ होता आजपासून जर विचार केला तर अगदी 22 ते 24 वर्षापूर्वीचा काळ मला आठवतोय ज्यावेळेला काही खेळाडू भरपूर नवीन होते मात्र ते मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यानंतर आर के मोरवा संघ काही दबदबा निर्माण केला होता. मला अजूनही आठवते 95-96चा सीझन जर बघितला तर कैलास पाटील, मेघनाथ मात्र हे नौके खेळाडू होते मात्र गाजवलं होतं क्रिकेट. यावेळेला टप्पा जर बघितला तर थोडासा बाहेर आहे आणि कदाचित स्विंग देखील इथे मिळालाय आणि म्हणूनच पंचांनी इथे वाईट घोषित केले. धावसंख्या 11, गडी बाद एकही नाहीये. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी ओव्हर द विकेटने गोलंदाज पाहायला मिळाले. राईट हँडेड बॉलर आहेत आणि त्याचमुळे पिचिंगवर थोडा फोकस राहावं लागणार आहे. समोर संदेश खेणे थोडेसे शांत स्वभावाचे ते आज प्रतीत होत आहेत पण ते नाही आहेत तसे. आज थोडेसे शांत राहिलेत. जसा मी उल्लेख केला ऑन साइडला स्लॉक स्वीप करताना बॉलला थेट उडवलंय. बॅकवर्ड स्पेल एक सीमा रेषा पार. आलोय तर काहीतरी करून दाखवतोय संदेश खेणे. येतो षटकार. त्यांचा वाढदिवस येतो. क्या बात आहे बघा षटकार अप्रतिम होता. नो डाऊट बॅटचा स्पिंग देखील अफलातून होता मात्र कुठेतरी कोणाच्या तरी तिथे 2000 रुपये पडलेत असं म्हणायला हरकत नाहीये. मित्रांनो बघा 500 रुपये जे आहेत कुमार रणजित कणी यांच्याकडून 500 रुपये निधी बॉयज ऍडव्हेंचर बॉयज साठी तसेच 500 रुपये मोहन दादांकडून एकूण 1500 रुपये असणार आहेत. ऑडियन्स कॅश साठी षटकार जो जातोय प्रेक्षकांनीच फक्त झेल टिपला तर 1500 रुपये मिळणार आहेत. बघा प्रेक्षकांना जागे व्हा. दुपारचा 17 ही वामोक्षमध्ये असाल तर त्यामधून बाहेर या आणि 1500 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आहे. 17 धावा बिनबाद 17. देवांश दिग्वी 11. पुन्हा एकदा रिच मध्ये होता हा बॉल. आउट ऑफ रिच केलंय. नॉट ऍक्सेसिबल. बॉल थेट मिड विकेट सीमारेषा पार. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. लगातारचा दुसरा षटकार संदेशच्या बॅट मधून. कमजोर 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 नाही तो लटकार. मर्दावानी हा फटकार. मारला का सोला षटकार. मर्दावानी हा फटकार. मारला का सोला षटकार. मर्दावानी हा फटकार. मारला का सोला षटकार. संकेतजी प्रत्येकाला इक्वल कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागते. पहिल्या षटकामध्ये प्रातने जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या 5 चेंडूवर त्यांचा दबदबा पाहायला मिळाला. दरम्यान शेवटच्या बॉलवर तो षटकार आला आणि त्यानंतर धावसंख्येला वेग मिळालेला देवांश दिग्वी 11 गोरसई ब संघाच्या आणि त्या धावफलक पोहोचला 8 चेंडू नंतर बिनबाद 23 या आकड्यावर. म्हणजे पहिल्या 5 चेंडूवर फक्त धावसंख्या होती 4 आणि पुढच्या 3 चेंडूवर घणाघाती प्रहार पाहायला मिळालेले आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 13वर 13 रन्स. जरा व्हॉलंटियर्सना विनंती आहे जरा प्लीज चेंडूंकडे लक्ष द्या. खरं मैदानाच्या आतमध्ये चेंडू लगेच आला पाहिजे या गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. बॅटिंग जबरदस्त सुरू आहे. मॅच बॉल येतोय लागोपाठचे हे 2 षटकार. लागोपाठ तिसरा बसला तर काय मनीष. मग त्या ठिकाणी कुमार रणजित दादा केणे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाज संजय केणे यांना मिळणार आहे. रणजित केणी एक अधोरेखित राहिलेलं नाव आहे आणि त्यांची देखील स्पर्धा तुम्हाला आर के ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. 3 एप्रिल ते 7 एप्रिल 2024 या 5 दिवसांच्या दरम्यान प्रत्येक जण क्रिकेटसाठी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी निभावतोय ॲज अ ऑर्गनायझर. फुलोलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक मिड विकेटचा जबरदस्त कलेक्शन. तो देखील बॉलिंग एंडला डिरेक्ट हिट होण्याची अपेक्षा होती पण तसं काही घडलं नाहीये. पण काही काळासाठी काळजाचा ठोका चुकला होता संदेश केणेच्या. काय अफलातून क्षेत्ररक्षण. वय वर्ष फक्त 40 आहे. नाव आहे अमोल भोयर. अफलातून क्रिकेटपटू. अमोल भोईर भुरेशेट 11 संघामध्ये ते खेळताना पाहायला मिळेल. राई मुर्दा मोरवा प्रीमियर लीग मध्ये. प्रत्येक स्पर्धेची चर्चा या ठिकाणी होणार आहे आणि 2024 च्या 5 दिवसांच्या दरम्यान प्रत्येक जण क्रिकेटसाठी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी निभावतोय ॲज अ ऑर्गनायझर. फुलोलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक मिड विकेटचा जबरदस्त कलेक्शन. तो देखील बॉलिंग एंडला डिरेक्ट हिट होण्याची अपेक्षा होती पण तसं काही घडलं नाहीये. पण काही काळासाठी काळजाचा ठोका चुकला होता संदेश केणेच्या. काय अफलातून क्षेत्ररक्षण. वय वर्ष फक्त 40 आहे. नाव आहे अमोल भोयर. अफलातून क्रिकेटपटू.
राई मृदा मोरवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला खेळ अमोल भोई यांचा पण पाहिला राऊंड विकेट. फुलनीचा बॉल खूप चांगल्या पद्धतीची स्क्वेअर ड्राईव्ह, दोन क्षेत्ररक्षकांना भेदत जेव्हा त्यांना मिळते छोटीशी जागा तेव्हा सूरज किरणेच्या फटक्यांना नसते मर्यादा. बॉल पोहोचतोय थेट डीप कव्हर सीमारेषा पार. 4 चौकार. संख्येची क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि बघा पहिल्या 5 चेंडूंवर आर.के. मोरवा या संघाचा दबदबा होता आणि त्यानंतर मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये देवांश दिग्वी 11चे फलंदाज. नो डाऊट सक्तीची वसुली झाले या 19 षटकामध्ये. आतापर्यंत 18 धावांची वसुली आले. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. कट करण्याचा विचार होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. मात्र हा चेंडू इतकाही वर नव्हता की तो जास्त आणि जास्त आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे गुड कॉल बाय अंपायर. विशाल नाईक यांना तुम्ही चॅलेंज देऊ शकणार नाहीये. तब्बल जर विचार केला तर जवळजवळ 18 वर्षाचा पंचगिरीचा अनुभव आहे. ग्रेट अंपायरिंग. एक्झॅक्टली गेल्या कित्येक वर्षांपासून या स्पर्धेच्या निमित्ताने ते जोडले गेलेले आहेत. बॉलिंग एंडला अजित सर बॅकफुटला गेले, बॉलला स्लॅश केले, थेट पाठवले डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर मात्र तांडेल साहेब स्टँडला अभिवादन देणारा हा चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकां समाप्तीनंतर देवांश दिग्वी 11 गोरसई ब संघाची धावसंख्या झालेली आहे बिन बाद 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. आज समाज कार्यात दादाच हायलय नाव, त्याच्या नावात आहे आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. आज संघात आपण हरीश पाटील यांना पाहत नाही आहोत. या ठिकाणी उमेश वाघ गोलंदाजी करत नाही दुखापत असल्यामुळे. आज मिथून संघामध्ये आहेत की नाही संघामध्ये नाहीये. त्याचमुळे आर.के. मोरवा हा संघ थोडासा बॅकफुटला का जाणवतोय कारण जे लीड बॉलर्स आहेत ते दुखापतग्रस्त आहेत संख्येची. नो डाऊट नो डाऊट. आय थिंक त्यांनी मोहितला देखील आणलंय इथे. विकी आपण पाहतोय अगदी समालोचन कक्षाच्या समोर क्षेत्ररक्षण करताना. अजूनही काही बिघडलं नाही. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये परत येण्याची संधी प्रत्येकाला मिळत असते आणि आता गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅप्टन स्वतः पाहत येत आहेत ज्यांनी पहिल्या षटकावर खूप चांगलं काम केलं होतं आणि या 2 फलंदाजांना अडवताना 2 फलंदाजांचा अभ्यास करताना त्यांची शैली फायद्याची ठरली होती आर.के. मोरवा या संघासाठी. म्हणूनच पुन्हा एकदा ते स्वतःला ट्राय करतात 3ऱ्या षटकासाठी. नो डाऊट. कारण आता सगळ्यात महत्वाची गरज आहे इथे ब्रेक थ्रूची. तो ब्रेक थ्रू जर मिळाला तर कदाचित या सामन्यामध्ये परतण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतील आर.के. मोरवा संघाच्या. लेट्स सी इथे पार्थ काय करतोय. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. एका बाजूला संदेश केळी तर दुसऱ्या बाजूला इथे पार्थ आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. हो, लेग स्टंपच्या बाहेरचा इम्पॅक्ट करणारा हा बॉल होता. आडव्या बॅटने खेळलं. कदाचित जरी हा स्ट्रोक अटेम्प्ट केला नसता तरी धावा मिळू शकल्या असत्या पण 1 धाव मिळालेली आहे टीम गोरसई बल. धावसंख्या पोहोचते आता 33 आकड्यावर. थोडेसे द्विधा म्हणती गरज होते इथे कारण पाहिलं की जातोय लेग स्टंपला मात्र नंतर कदाचित चेंडू बॉडीला लागेल किंवा काय म्हणून हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. 1 धाव जरूर मिळाले. डबल माइंडेड क्रिकेटच्या खेळामध्ये हे नेहमीच आपण पाहत आलेलो आहोत आणि खास करून जेव्हा तुम्ही फलंदाजी करता चेंडूचा आढावा घेताना कधी कधी तुमचा अभ्यास कमी पडतो आणि त्याचमुळे बघा या ठिकाणी तो अटेम्प्ट घेतला गेलेला आहे. दरम्यान धावसंख्या बिनबाद 33. नितीन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो देवांश दिग्वी 11 गोरसई ब. एका बाजूला आर.के. मोरवा ग्रामीण फॉर्मॅटचा एक मीरा भाईंदर मधील अग्रमानांकित संघ. क्या बात आहे. परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी. बॅकलिपला खाली घेतलं आणि डिफेन्सिव्ह अंदाज पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकांकडून अशा चुकांची अपेक्षा नाहीये. जर गोलंदाज चांगलं काम करतोय तर क्षेत्ररक्षकांचं हे कर्तव्य आहे की त्याला बॅक करणं. अफलातून गोलंदाजी कंट्रोल आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कॉम्पिटिटिव्हनेस. स्पर्धा मला करायची आहे. समोर कोण बॅटर आहे याच्याविषयी मला काही कल्पना नाही आहे. मला फक्त माझं काम करायचं. हा शुद्ध येतोय. व्हेरी बोल्ड बाय पार्थ. नक्कीच वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाताना पार्थ आपण पाहतोय ओव्हर द विकेट. फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. काऊ कॉर्नरला पोहोचतील पण बॉलचा बाउन्स घेऊन बॉल जातोय थेट काऊ कॉर्नर सीमारेषा पार. स्वर्गीय रवींद्र मालजी पाटील स्टँडला क्रॉस करणारा येतोय हा दमदार चौकार. पुन्हा एकदा स्वागत करूया ज्यांच्यासाठी ही स्पर्धा आपण बघतोय. निश्चितच ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ती मोहन रवींद्र पाटील यांचा.
भाई दुपारच्या सत्रात थोडेसे रिफ्रेशमेंट साठी घरी गेले आणि कडक जेल आणि हेअर स्प्रे लावून पुन्हा एकदा आलेत. त्यांचं स्वागत आहे. नेहमीच त्यांचं कर्तृत्व नेतृत्व यांच्यावर विश्वास तरुणांनी ठेवलेला आहे आणि म्हणूनच सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर राहिलेला परिवार म्हणजेच द ग्रेट मराठा परिवार. कुठला स्वार्थ मनात न ठेवताना प्रत्येकासाठी झटणारा परिवार म्हणजेच द ग्रेट मराठा परिवार. प्रत्येक अडी अडचणीला पुढे येणारा परिवार म्हणजेच द ग्रेट मराठा परिवार. आणि सातत्याने हा परिवार वाढत चाललाय ही महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, अपग्रेडेशन जेव्हा आपण म्हणतो ते अपग्रेडेशन इथे दिसून येते आहे. वेल डन द ग्रेट मराठा परिवार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. पार्थनं आपली कलात्मकता सिद्ध केले आणि येत्या काळात अजून मी किती मोठा होऊ शकतो याची चुणूक नक्कीच त्यांनी दाखवलंय. चर्चा मी ह्याच विषयावर करणार होतो की तुम्ही आज काय आहात आणि तुम्ही उद्या काय बनू शकता. हा फोकस तुमचा असायला हवा आणि त्यासाठी तुमचं आजचं कर्तृत्व कारणीभूत ठरत असतं. आणि आज पार्थने खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी गोरसई ब संघासमोर हाताळलेली आहे आतापर्यंत. आणि पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतोय. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळणार होता पण त्या ठिकाणी विकेट किपर यांच्याकडून चूक झाली. ओला साबण निसटावा तसा तो झेल निसटला. विपुल मॅन, यू कॅन डू इट, यू कांट डू इट दिस. ही गोष्ट तू कशी काय करू शकतो. एवढा सोपा झेल होता आणि विपुल एक चांगला कीपर आहे मात्र हा झेल सुटलाय. इथे कर्णधार झटतोय मात्र क्षेत्ररक्षकांची साथ नाहीये. हाच थोडासा दुजाभाव आपल्याला या सामन्यातील पाहायला मिळतोय. 39 रन्स ऑन बोर्ड. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी आहे पण गॅप आहे. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर येतोय चौकार. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे देवांश 11 दिग्वी गोरसई ब या संघाची बिनबाद 43. पाणी डगआउट म्हणून आणू शकता ते, त्यांना विनंती करा. खेळाडूंना विनंती आहे तुमच्या डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था आहे, प्लीज घेऊन या लगेच मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच संख्येची पार्थ या गोलंदाजावर चर्चा करायला मला आवडेल कारण वय कमी आहे पण म्हणतात की वाघ लहान असो वा मोठा वाघ वागत असतो आणि या ठिकाणी वाघासारखी गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. जिद्दीची गोलंदाजी आणि त्यांच्या संघामध्येच उमेश वाघ आणि उमेश वाघने खूप चांगली लिडरशिप केलेली आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व त्यांचं पुढे घेऊन आता आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पार्थ हा गोलंदाज आपण पाहिलेला आहे ज्यांनी आतापर्यंत 2 षटकं हाताळली आणि 2 षटकामध्ये त्यांनी 21 धावा खर्च केलेल्या आहेत आणि ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केलेल्या आहेत. विकेटसाठी नक्कीच त्यांची प्रयत्न पाहायला मिळाले पण क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं खूप आवश्यक आहे. पार्थ कांचन पाडेल त्यांचे वडील जर बघितले तर निश्चितच अफलातून विकेट किपर आणि नो डाऊट अतिशय जबरदस्त ओपनिंग प्लेयर. मात्र निश्चितच आपल्या वडिलांच्या थोडेसे विरुद्ध कारण एक ते गोलंदाज देखील चांगले होते मात्र इथे पार्थनं एक गोलंदाज म्हणून आपला ठसा उमटवलाय. या सामन्यात आतापर्यंत धावसंख्या जर तर 43 आहे. सन्माननीय हेमंतजी भरतक साहेबांना मी नम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. मी सन्माननीय कुमार रणजीतजी किणी साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. मी सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. सन्माननीय नितीनजी पाटील आपण सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद नाही. नितीन बसणार नाहीये. भरपूर पोटात अशा काय म्हणतात त्याला गुदगुल्या होत असेल किंवा काहीतरी चाललं असेल की त्यांचा संघ खेळतोय त्यामुळे आता आहे सध्या ते काही बोलणार नाहीयेत कारण त्यांचं तोंड देखील बिझी आहे. वळूया पुन्हा एकदा या 19 सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर येते आदी राऊत. राजेंद्र राऊत यांचे एकूणच चिरंजीव. थोडासा रनवे चुकलाय. एक काळ होता ज्यावेळेला समालोचनाला सुरुवात केला तेव्हा यांचे वडील खेळायचे आणि आज त्यांच्या मुलांना पाहताना आनंद होतोय, मनापासून आनंद होतोय. आदी राजेंद्र राऊत गोलंदाजी मार्कवर फार एंड कडून. हा चेंडू खराब चेंडू होता मात्र स्लाइस केलाय. जास्त धावा मिळणार नाहीयेत, एकच धाव मिळेल. मात्र या चेंडूवर थोडासा नक्कीच नजर ठेवावी लागेल कारण हा सामना जर बघितला पहिल्या षटकात फक्त 10 धावा होत्या. त्यानंतर आपण बघतोय 3 षटकात तब्बल 43 धावांवर उडी घेतली होती. त्यामुळे कुठेतरी रिक्वायर्ड रनरेटला थोडासा आळा बसवावा लागेल तो म्हणजे मोरव्याच्या गोलंदाजांना. पण पार्थने ऑपॉर्च्युनिटी क्लिअर केली होती हे देखील विसरून चालणार नाहीये आणि काही ठिकाणी मिसफिल्डिंग आपण पाहिलं त्याच्यामुळे तो फायदा होतोय देवांश दिग्वी 11 गोरसई बला. एवढा स्टायलिश फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपचा हा फटका आपण बघायला मिळतो रिव्हर्स स्वीप आणि निश्चितच लो फुल टॉस डिलिव्हरीला कन्वर्ट केलंय. 4 धावांसाठी चौकार. बघा संघ असा बना की प्रेक्षकांना तुमची वाट पाहावी लागते आणि गोरसई भ त्यापैकी एक संघ आहे
आणि आर के मोरवा मी कौतुक करीन, एक चांगल्या पद्धतीने सुरुवात मिळाली आर के मोरवा संघाकडून 5 खेळाडून. उमेश वाघ अजूनही खूप चांगल्या पद्धतीचं जिद्द दाखवतात आणि उमेशचा खेळ आपण नेहमीच पाहिलेला आणि या मागच्या 2 वर्षांमध्ये उमेश वाघ हे अर्धशतकवीर बनलेले आहेत, त्याचमुळे त्यांच्याकडून देखील अपेक्षा असेल या सामन्यामधून. धावसंख्या वेगानं वाढत चालली आहे. इथे अजूनपर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये. 48 धावांची एक अफलातून पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. मोरवा वर्सेस गोरसे बी. पुन्हा एकदा स्वेटशीट खेळण्याचा प्रयत्न, कदाचित तिथे पंचांकडे लक्ष लागून राहिले की एक्झॅक्टली काय घडलंय. बाईचा इशारा होईल. थँक्यू व्हेरी मच अंपायर अजित म्हात्रे, मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली, यांना तुम्ही पाहू शकता. धावसंख्या 49, अफलातून पार्टनरशिप मनीष. 49 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. चांगली सुरुवात आपण पाहतोय आणि बाकी सर्व जे फलंदाज आहेत देवांश दिग्वी 11 गोरसई ब चे आराम करतायत या दुपारच्या सत्रामध्ये आणि पूर्ण कामगिरी पूर्ण जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये संदेश उचलतोय. संदेशच्या 17 आणि एका बाजूला सूरजच्या 30 धावा आपण पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन, मेरिटवर न खेळता थोडंसं ऑकवर्ड बॉडी पोझिशन संदेशांची पाहायला मिळाली. येतोय डॉट. मात्र गोरसई बचा एक चाहता कुठे आहे तो अजूनही मला दिसलेला नाहीये. बऱ्याचदा तो जॉब सोडून येतो इथे, मात्र तो दिसलेला नाहीये. एनिवे कदाचित दिसेल आमचा आवाज ऐकल्यानंतर. आधी पुढचा चेंडू, यावेळेला पाहिलं या चेंडूला आणि त्याची रेंज ओळखली आणि नंतर शूट केलंय. चेंडू सरळ जातोय. स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर माते तांडेल साहेबला वंदना करणारा हा येतोय षटकार. धावसंख्या 55, अफलातून कामगिरी. एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये या दोन्ही बॅटरसाठी. अफलातून पार्टनरशिप. 55 धावा. थँक्यू. चला मालवणी संघ कॅप्टन पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. उमेश वाघ शेवटच्या क्षणाला थांबले. बॉल अडवण्यासाठी बॉल थेट जातोय. सीमारेषा पार मिळतील या 22च्या 4 बोनस मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या पोहोचते थेट 59 या आकड्यावर. रिप्लेमध्ये पाहू शकतोय विकेट किपर अक्षरशः चुकले. बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झाला. उमेश वाघ पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचा प्रतिकार पडला कमी आणि 22च्या 4 धावांची हमी. 4 षटकानंतर धावसंख्या आता 59 वर उडी घेते. म्हणजे जवळजवळ प्रति षटका मागे 15 धावा आहेत. त्यामुळे ही मोठी कामगिरी बनावी लागेल कारण एक संधी निर्माण झाली. त्यानंतर मात्र आपण बघतोय सातत्याने धावांचे झरे वाहत चाललेत. गोरसई ब संघ आपण बघतोय अफलातूनरित्या कामगिरी करतोय. मात्र अजूनपर्यंत यश नाहीये आर के मोरवा संघाला आणि तोच मोठा ड्रॉबॅक या एकूणच इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला खारबाव संघ मयंक एंटरप्राइजेस खारबाव तसेच मालवणी मालाड दोन्ही कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 59 झालेली आहे. पुन्हा एकदा TCP लाईव्हचे सर्व आपल्या समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेत. महेंद्रजी भगत खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी देखील गरुड जेप घेतलेली आहे वेगवेगळ्या उद्योगांमध्ये. ज्या ठिकाणी बघा द सिनेमॅटिक पिक्चरच्या वतीनं आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय. मला आश्चर्य वाटलं ते इकडे आज आहेत कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं तर त्यांनी आता TCP ला थोडंसं बाजूला ठेवलंय कारण अजय भारद्वाजला सर्व केलंय त्यांनी. मात्र आज खास भाईंची स्पर्धा आहे त्यामुळे त्यांचं येणं होतं आणि थायलंडवरून चॉकलेट्स आलेत भाई, ते तुम्हाला मिळतील. HM साऊंडच्या वतीने देखील खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज पोहोचला जातोय. खरं तर द ग्रेट मराठा परिवार नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली ही स्पर्धा आहे आणि आपला समालोचन कक्ष लगेचच तुम्हाला TCPच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. धावसंख्या 59 हो. यावेळेस बघा बॅकफुटला बॅलन्स केलं. स्लाइस करताना बॉल थेट उडवलंय खाली क्षेत्रातून सीमारेषा पार. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्टँडला अभिवादन देणारा येतोय हा चौकार. थँक्यू. धावसंख्या 63 झालेली आहे. 63 रन्स ऑन बोर्ड. बॉलर तयार अमोल. स्लाइटली लेग कटर होता पण त्या लेग कटरला ओळखताना अगेन्स्ट द स्टोन बॉलला थेट उडवलंय. पूल करताना मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या धावासा. आता नाही थांबणार, आता नाही वाकणार. खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. तोच अप्रोच दिसतोय सूरज केणीचा.
धावसंख्या 69 झाल्या आणि मगासपासून आमचे प्रेक्षक आता प्रयत्न करतायत की कदाचित हा झेल जर आम्ही पकडला तर 1500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. प्रयत्न सुरू आहेत, असंच सुरू राहा मित्रांनो, प्रयत्नांती परमेश्वर असतो. व्यासपीठावर सन्माननीय शुभमजी म्हात्रे उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीने एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र पुरस्कृत श्रद्धांजली चषक 2024 29 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 दरम्यान ही स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वॅक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत दोन क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल जाईल सीमारेषा पार. जबरदस्त फटक्यांचा शानदार आविष्कार, येतोय चौकार, 4 धावा. धावसंख्या 73 झालंय आणि झेल पडल्यानंतर इथे सूरज केडेने काय केलंय, आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 22 धावा कुठलेत. या भरपूर क्रुशल धावा आहेत या एकूणच सामन्यातील. अमोल नेक्स्ट बॉल, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, अजून एक चौकार. या पद्धतीचे चेंडू चालणार नाहीयेत मित्र आणि कदाचित हेच दाखवताना सूरज इथे पनिश करतोय. अजून मिळतील अफलातून 4. ज्या गोलंदाजाचा दबदबा आपण मीरा भाईंदरमध्ये पाहतो, पण त्याच गोलंदाजाच्या विरोधात आता हात खुले केलेले आहेत आणि प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. सूरजच्या खेळाचा आपण जर विचार केला तर 18 चेंडूंमध्ये 48 धावांचं योगदान त्यांच्या वतीने मिळाल्याने अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे सूरज खेडे. अगेन्स्ट पुन्हा एकदा पेस कंट्रोल खूप चांगला पाहायला मिळाला आणि हलकासा पुन्हा एकदा टर्न घेताना पाहायला मिळाला. शफल झाले, 6व्या स्टंपवर पोहोचले आणि आता शेवटचा बॉल असणार आहे. धावसंख्या झाले बिनबाद 77. यावेळेला एज लागले मात्र इथे एक धाव मिळेल. 49 वर वैयक्तिकरित्या तो पोहोचलाय. अप्रतिम कामगिरी राहिली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 78. षटकं संपलेली आहे ती म्हणजे 5 षटकं आणि 78 धावा. सरासरी सांगायची गरज आहे का, कारण ज्या पद्धतीने इथे टेक ऑफ घेतलाय, पहिल्या षटकात 10 धावा आल्यानंतरचा टेक ऑफ अद्वितीय ठरलाय आणि इथूनच गोरसेई ब संघ आम्ही का दिग्गज आहोत हे दाखवलंय. प्रत्येक संघाचा एक स्ट्रगल आहे. प्रत्येक संघ काय एका रात्रीमध्ये सुपरस्टार होत नाही आणि त्याचमुळे आपण देखील सुपरस्टार आहोत ही भावना प्रत्येक संघाच्या खेळाडूंच्या दरम्यान असायला हवी. आणि आरके मुर्मा त्यापैकी एक संघ आहे. मागच्या 5 षटकामध्ये ज्या चुका झालेल्या त्यावर फोकस करताना पुढच्या एका षटकामध्ये आणि पुढच्या डावामध्ये आपल्याकडून चांगला खेळ होईल तीच भावना प्रत्येक खेळाडूच्या मनात यायला हवी. नो डाऊट. मात्र आपलं स्कोर कार्ड बघा, या स्कोर कार्डवर अजूनपर्यंत लाल पेनाचा यूज झाला नाहीये आणि कदाचित हीच या एकूणच इनिंगची आयरनी आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदित्य येतोय. शेवटचं षटक, किती धावा अजून, धावसंख्या 78 वर थांबले. सूरज केने ऑन 49. या मालिकेतील पहिलं अर्धशतक होणार का? शुभेच्छा देऊया एकूणच आमच्या मान्यवर कक्षाकडून आणि एकूणच या स्पर्धेकडून. टीसीपी लाईव्ह या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक निश्चितच मान्यवर प्रेक्षक देखील एकूणच जोडले गेलेत आणि हे 50 धावा मालिकेतील पूर्ण होणार का? गट शॉट, यावेळेला अजून चांगल्या धावा मिळतील. चेंडू जातोय सीमारेषा पार. सूरज केनेचा तडाखा आणि हे आले अर्धशतक आपल्या संघ सहकार्यांसाठी आणि एकूणच या मालिकेतील पहिलं अफलातून कामगिरी. वेल प्लेड सूरज केने. शिवाजी बोरे यांच्याकडून या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सूरज केने यांच्यासाठी जाहीर झालेलं आहे. आणि तसेच सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या वतीनं बघा या ठिकाणी 1000 रुपये. बघा स्टॅट्स तुम्हाला पाहायला मिळते. 252.38, 2 षटकार, 9 चौकार, 21 चेंडू, 53 धावा आणि सन्माननीय रणजीजी किणे यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज सूरज केणे यांच्यासाठी जमा झालेला. एकूण 2500 रुपये एका अर्धशतकासाठी सूरज केणेला. अफलातून. धावसंख्या 83 झालंय आणि ही दोन्ही बॅटर अजूनही मागे जाण्याचं नाव घेत नाहीयेत आणि कदाचित चारी मुंड्या चित आपल्याला समोरच्या संघाला करायची आहे या इराद्याने ते उतरलेत. एक संधी झाली होती मात्र ती संधी गेल्यानंतर त्या संधीचं सोनं कशा काय पद्धतीने केलं जाऊ शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या सामन्यात पाहायला मिळतंय. दोन्ही एंडने खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन खूप इम्पॉर्टंट असं. स्वीप करायचा, क्षेत्ररक्षक जीवाचा आकांत करतो बॉल अडवण्यासाठी आणि तो बॉल अडवला जातोय सुद्धा. एक सिंगल मिळते. दरम्यान एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते बिनबाद 84. बिनबाद 84. एकही गडी बाद नाहीये. आजच्या दिवसातलं हे पहिलं अर्धशतक आपण पाहतोय आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. धावसंख्या 84 झाले. बॅकफुटला गेले, कट करायचा प्रयत्न, बॅटरी एज, बॉल जातोय फ्लाय स्लीपला
एक सिंगल मिळते, एका सिंगलने धावफलक पुढे जाते. या षटकामध्ये खूप चांगलं पुनरागमन आपण पाहू शकतो आर के मोरवा संघाकडून. आधी पहिल्या षटकावर पहिल्या चेंडूवर चौकार आला, पण त्यानंतर बॅक टू बॅक 3 सिंगल्स. हे या मालिकेतील दुसरं अर्धशतक ठरलंय, कारण पहिल्या दिवशी जर बघितलं तर निश्चितच अतिशय चांगली कामगिरी एका बॅटरने केली होती. 19 चेंडूमध्ये 61 धावा कुठल्या होत्या साईराजनं, त्यामुळे निश्चितच थोडीशी चूक होती आमच्याकडून, कारण आमचा गुणलेखक बदललाय. यावेळेला हा फटका नेत्रदीपक आणि अजून दूर जाणारा आणि कदाचित 90च्या पार जाणारा ठरलाय. वॉट शॉट बाय संदेश केणे. सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतली किती आहे ते देखील आपण आढावा घेऊया त्या ठिकाणी. आणि हीच सर्वोच्च धावसंख्या राहिलेली आहे. 91 धावा आणि अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या अगोदर 87 होती आणि त्यानंतर आता 91 धावा आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आधी तयार. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फोर्स केला, क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटच्या बॉलवर विकेट मिळेल का? यस, शेवटच्या बॉलवर विकेट मिळते. पार्थ आले त्या ठिकाणी आपल्या संघासाठी धावून आणि शेवटच्या बॉलवर विकेट जाते आधीच्या खात्यामध्ये. आणि अशा पद्धतीने 36 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 91. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आर के मोरवा या संघाला 36 चेंडू 92 धावा. 36 बॉल 92 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला पंचांना विनंती आहे, लवकर बाहेर या. चला टॉस आपण करूया. मयंक इंटरप्राइजेस साई स्पोर्ट खारबाव वर्सेस मालाड मालवणी. चला टॉस आपण करूया. संजयजी पाटील यांना विनंती केली, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यांच्या वतीने एनर्जी देण्याकरता हे फ्रुट्स आपण बघतोय, बनानाज. सहा ओव्हरचा मॅच असेल. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत आणि सेम रूल्स. द ग्रेट मराठा आणि एका साईडला साहेब चषक असा टॉस आहे. साहेब चषक असा कॉल. भरपूर सस्पेन्स. साहेब चषकच आलाय. टॉस जिंकलाय मालवणी संघ. डिसिजन काय आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करणं. शुभेच्छा असतील तुम्हाला. जास्त प्रतिक्रिया नसेल कारण की इथे केक कटिंग करायचं आहे. सर्व अंपायर्स कॉमेंटेटर यांच्या वतीने केक कटिंग केलं जाईल, तर सर्वांनी यायचंय. या मॉन्टी गोडेकर सर, ललित भोईर सर, अजित म्हात्रे सर आणि विशाल नाईक सर, संकेत पाटील, प्रमोद शेडगे आणि त्यानंतर मनीष पाटील सर, सर्वांनी आपण. थँक्यू TCP लाईव्ह.
आलोचक मित्र आणि पंचांच्या वतीने देखील हे प्रेम इथे दाखवलं जात आहे. थँक्यू व्हेरी मच भाई. सन्माननीय शिवाजी भुरे यांनी जे पारितोषिक लावले ते जमा करून घ्या प्लीज. इथे कोणत्याही माणसावर विश्वास ठेवू नका. पुढे सामन्याकडे आमचे दोन्ही मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. विजयासाठी लक्ष असेल ते म्हणजे तब्बल 92 धावांचं भरपूर मोठं लक्ष. आघाडीची जोडी मैदानावर उतरले. एका बाजूला आपण बघतो दीपेश यांना, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत आहे. दोन्ही बॅटरला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि या आवाज ऐकूया एक दमदार समालोचक, सध्याच्या घडीला भरपूर आणि भरपूर प्रसिद्ध नाव आपल्याला ऐकायला मिळेल आणि आज रात्री देखील तुम्ही त्याला ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये ऐकू शकता. आवाज ऐकूया प्रमोदजी शेडगे यांचा. थँक्यू मनीष पाटील सर आणि थँक्यू संकेतजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड 50 देखील आपण पाहिलं, अर्धशतक. आणि यावेळी मात्र बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. A1 पवन आणि पहिलाच बॉल. इथे मात्र संधी होती रनआउटची देखील. इथे रनआउट. पंच इशारा करतात पहिल्या बॉलवरती कॅच घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. थँक्यू डीजे. इथे बाबांचं आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत. वेलकम बाबा. पवन केणे बॉलिंग मार्क वरती. A1 पवन आणि त्याचा जलवा आपण बघतोय. पूर्वी 2 ते 3 वर्ष अगोदर पाहिलं तर ऍज अ बॅटर म्हणून जास्त वापर, मात्र मागील 2 वर्षामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची निवड आपण पाहिल्यात आणि एक अप्रतिम खेळाडू दिग्वी देवांश गोरसाई ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपात एक ब्रँडेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक खडतर प्रवास करून मात्र आज गोरसाई बी संघाचे स्टार घ्यावेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष करता करता यश त्यांना कधी मिळालंय हे समजलंच नाही, कारण तुम्ही संघर्ष करत राहा, यश ऑटोमॅटिकली मिळत राहील. परंतु त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत, परिश्रम हा शब्द आहे ना, तो मात्र डिक्शनरीमध्ये फिट ठेवणं फार गरजेची गोष्ट पाहायला मिळते. त्यामध्ये पवन केने. पुढचा बॉल अपस्टम्पच्या अगदी जर विचार केला तर आतमध्ये वळणारा चेंडू वाईड लाईनीच्या आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. ही खासियत राहिली आहे. A1 पवन ब्रँड आहे आणि ॲज अ क्रिकेटर त्यानंतर जर पाहिलं तर भरपूर फेमस असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रील स्टार. इथे मात्र एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव असेल, मात्र मिडल ऑफ द बॅटने प्रॉमिसिंग फटका होता. खाता उघडलं जातंय बॅटरचा आणि फलकावरती देखील आपण बघतोय एकच धाव 3 बॉलमध्ये. मोठं टार्गेट आहे आणि या मैदानावर कोणतीही धावसंख्या सेफ नाही प्रमोद सर. निश्चित स्वरूपात ह्या वेळेला धावा याची होतील का याकडे सुद्धा लक्ष आहे. ऑन साईडला खेळला गेला, खूप फटका चांगला आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी स्वर्गीय रवींद्र मालजी पाटील स्टँडच्या अगदी बाजूने षटकार. वॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. 15 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस येतो. थँक्यू. अप्रतिमे संगीत जगदीशजी पाटील यांचा आवाज आणि नक्कीच 7 दबा 4 बॉल. पुढचा बॉल देखील जबरदस्त फटका आहे, मात्र फिल्डर तैनात आहे मिड विकेट रिझनला आणि इथे मात्र एकच धाव. एका धाव्याने धावफलक पुढे सरकते. 8 दबा. एक षटकार आल्यानंतर थोडासा कमबॅक करताना दिसतोय A1 पवन. मात्र चांगली बॅटिंग. बॅटर दीपेश
याच्या माध्यमातून आपण बघतोय एक विकेट लवकर गेलाय आणि त्या कारणास्तव इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. अंतिम बॉल. पुन्हा एकदा यावेळी काय चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त हा परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. शोल्डरच्या वरून आणि कानाच्या खालून निघून जाणारा हा चेंडू अपस्टंपवर पिचिंग केलेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत 8 धावा. फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस येतो. तू चंद गावात क्रिकेट सामने तो भरवितो. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनी शान. समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतलंय भगवनी शान. थँक्यू शक्ती. 8 धावा फलकावर 1 गडी बाद. आपण पाहू शकता दुपारचं सत्र आणि जबरदस्त हवेचा झोत वाहताना पाहायला मिळतोय पवन केने. तो झेल मला आठवतो रॉकी ग्रुप चषक यंदाच्या हंगामामध्ये 6 तारखेचा दिवस 6 जानेवारी 2024 आणि रॉकी ग्रुप चषक अफलातून मात्र एक पॉप्युलर टुर्नामेंट विटी लाईनचा वर्ल्ड कप सफाळी पश्चिमेचा म्हणून ओळखला जातो आणि पवन केनेने 1 हँडने घेतलेला तो झेल अप्रतिम पाहायला मिळाला होता. आणि भरपूर फॅन फॉलोविंग का आहे अक्षय या खेळाडूंची तर त्यांचा खेळाच्या बरोबर माणुसकी ही मात्र त्यांनी कमावलेली आहे आणि गोड स्वभाव या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुमच्याकडे फक्त क्रिकेटची गुणवत्ता असून चालत नाही तर तुम्ही माणूस म्हणून कसे आहात याकडे सुद्धा पाहिलं जातं आणि ते डिसिप्लिन क्रिकेट या खेळाडूंच्या बाबतीमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. आदर्श संघ म्हणून ओळखला जातो आणि तो संघ नेहमीच चांगली कामगिरी करत राहिलाय. गोरसाई ब हा संघ आणि त्यांच्या सर्व मेहनतीमुळेच आज हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू निघून गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत फेकी करतील तिथपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. सिंगल डबल हा बेसिक क्रिकेट आहे महत्वाचा आहे. मात्र जो टार्गेट दिलाय 92 धावसंख्येचा इथे मात्र मोठ्या धावा येणं गरजेचं आहे आणि पॉवर प्ले मध्ये जर मोठ्या धावा आल्या नाही तर येणारे 4 ओव्हर कठीण जाणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. म्हणून इथून लढावं लागेल. समोर संघ कोणताही आम्हाला ठाऊक नाही. आम्ही आमची गुणवत्ता दाखवू या मानसिकतेने चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण की मोरवा संघ देखील जुना जाणता राधाकृष्ण मोरवा अनुभवी संघ आहे आणि या संघाकडे टॅलेंट भरपूर आहे. त्या टॅलेंटला कशा प्रकारे दर्शविलं जाईल. अपस्टंपवर पिचिंग केलाय. स्विच हिट या स्पर्धेमध्ये कालपासून आपण बघतोय भरपूर स्विच हिट अटेम्प्ट केले मात्र प्रॉमिसिंग फटके आले नाही त्या अनुषंगाने. म्हणूनच हा डॉट बॉल जातोय. 10 धावा 1 विकेट 1.2 चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत. बॉलिंग मार्क वरती सूरज केने काय बॅटिंग केले. जबरदस्त ही केलपट्टी त्याच्या प्रेमात पडले. 55 धावा. दुसरा अर्धशतक त्याच्या बॅट मधून पाहिलं होतं. मिस टायमिंग फटका. इथे मात्र कोणती चूक होणार नाही. आणखीन एक धक्का. RK मोरवा संघ दबाव मध्ये आणि इथे विकेट जातोय. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही जे खेळाडू आहेत गोलंदाजी करताना जबरदस्त परफॉर्मन्स त्याचं कन्सिस्टन्सी राहिले आणि आता मात्र आणखीन एक मोठं नाव उमेश वाघ. भरपूर मोठे फटके त्याच्याकडे सुद्धा आहेत. यंदाचा हंगाम आणि मागील वर्ष आपण पाहिलं तर फक्त बॅटिंग वरती फोकस केलाय. मोठमोठ्या संघामधून ज्याची वर्णी नेहमीच लागलेली आहे तो बॅटर. स्ट्राईक इनला पहिलाच बॉल. यावेळी फक्त रिस्पेक्टफुल्ली खेळायचं होतं मात्र इथे चेंडूला छेडलं गेलं नाही आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 3 बॉल अप्रतिमरित्या 2च धावा आणि 1 विकेट. काय म्हणाल सूरज विषयी? निश्चित स्वरूपात सूरज केने एक मॅन इन फॉर्म बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि अचूक टप्प्यावर लेंथा लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स बाय सूरज.
पुढचा बॉल यावेळेला स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतो. आतमध्ये येणारा चेंडू संदेशच्या हातामध्ये निघून जातोय. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. व्हेरायशन असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय, तुमच्याकडे आताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला फलंदाजाला रीड करणं आणि त्याच पद्धतीने व्हेरायशन म्हणजे वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करणं हे आताच्या काळामध्ये चॅलेंजिंग राहिलंय आणि ते चॅलेंज स्वीकारत असताना पाहायला मिळते सूरज. गुड डिलिव्हरी. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळत असताना सिंगल फक्त मिळते आणि आर.के. मोरवा हा संघ जाऊन पोहोचते फलकावर 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 11 लॉस ऑफ 2 विकेट. संत गतीने सुरुवात चालले. एक मोठी पार्टनरशिप आपण पाहिली होती. दोन फलंदाजांच्या दृष्टिकोनातून सुपर बॅटिंग केली गेली होती आणि सर्वोत्तम भागीदारी या स्पर्धेतली आपल्याला पाहायला मिळाली. 91 धावा आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या अगोदर आपण पाहिला ओडीआयचा विचार केला तर होप हा जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो वेस्ट इंडिज संघाचा आणि कॅम्बेल यांच्या माध्यमातून 350च्या वरती धावा ज्याने फर्स्ट विकेटसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये केल्या गेल्या होत्या आयर्लंड संघाबरोबर आणि त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. 11वर 2 धक्के लागले गेलेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अक्षय साठामणे आमची चर्चा जारी राहील. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा साहेब चषक 2024. थँक्यू विजय. आता मात्र हा बॅटल चांगला पाहायला मिळेल. एका साईडला उमेश वाघ आणि एका साईडला एवन पवन केने आपण बघतोय. कमी वयात जास्त प्रगती आणि भरपूर युट्यूबला व्हिडिओज, इंस्टाग्रामला देखील आपण बघितले. मोठा फॅन बेस या खेळाडूचा देखील आपण पाहतोय. 11 धावा या फलकावरती आणि ज्या अनुषंगाने 92 धावांचा पाठलाग करतायत ना, इथे हवाई सफर करावा लागेल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला जातोय. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. चेंडूला खोदून काढले. लॉंग ऑन रिझनला हा चेंडू ट्रॅव्हल होते आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. उमेश वाघ सावध पवित्र अद्यावत आतापर्यंत केला आणि या 2 धाव्याने धावफलक 13 धावा या फलकावरती लगावल्यात. मॅच आपण बघतोय. दिग्वी देवांश गुरसाई बी या संघाने 92 धावा टार्गेटसाठी ठेवल्यात आर.के. मोरवा या संघासमोर. पुढचा बॉल देखील इथे मात्र मोठा फटका खेळून दिला जात नाही आणि पवनची जबरदस्त गोलंदाजी, तेवढीच चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी इथे पाहायला मिळते. फलकावरती 14 धावा. जेवढे सिंगल डबल आणि डॉट्स बॉल येतील तेवढा प्रेशर निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळेल आर.के. मोरवा या संघावरती. आतापर्यंत 2 विकेट 14 धावा 2.2 चेंडू फेकून झाल्यात. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळी फक्त दिशा दिलं जात आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव येते. सिंगल डबल बेसिक क्रिकेट येते आणि इथे कुठेतरी हवाई सफर करावा लागेल. फलकावरती 3 बॉल 15 धावा. जबरदस्त गोलंदाजी प्रमोद सर. खूप चांगली गोलंदाजी राहिले. पवन केने ज्या नावासाठी ओळखलं जातो त्या नावाची धमचाक यावेळेला पाहायला मिळते. छाप सोडली जाते. दीपेश दिंडेकर यांना सुद्धा आपण पाहतात. वेलकम. आपलं सुद्धा यावेळेला सुस्वागतम. ऑन साईडला खेळला गेला. सिंगल मिळते. खूप चांगल्या प्रकारचा खेळ गेली कित्येक वर्ष गोरसई बी संघाने खडतर प्रवास करून खेळला गेला. आर.के. मोरवा संघाचा दबदबा अजूनपर्यंत आपण पाहताय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देत असताना मजबूर केलं जात आहे पवन केनेच्या गोलंदाजीवर. जव्हार या ठिकाणी आपण पाहिलं तर काय जबरदस्त खेळ केला होता. ओपन संघाला ज्यांनी बाहेर काढला होता. असे कित्येक ओपन संघाविरोधात खेळताना गोरसई बी एक गाव एक फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने खूप पुढे प्रगती करताना पाहायला मिळतात. ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का तर नाही. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतात. बॅक टू द पवेलियन. गॉन. वाहतूक सेनेच्या पालघर जिल्हा अध्यक्षस्थानी गोरगरिबांचा दादा आता झाला येतो कैवारी. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपण बघत आहात भव्य दिव्य ही स्पर्धा साहेब चषक 2024 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची स्पर्धा साहेब चषक 2024 आपण बघतोय. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा या फलकावरती. 3 विकेट्स गमावल्यात आर.के. मोरवा संघाने. महत्वाची विकेट उमेश वाघ देखील बॅक टू द पविलियन
मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. पॉवर तेवढी दिसली नाही, डिस्टन्स क्लिअर झाला नाही आणि त्या कारणास्तव विकेट जातोय. अनेक मॅचचा आनंद घेतात प्रेक्षक. राजे गंधर्व पाटील यांचं होते शुभागमन. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. संपूर्ण द ग्रेट मराठा साहेब चषकाचा मॅनेजमेंटची भूमिका ते नेहमीच अदा करत असतात, खास करून समालोचक, अंपायर्स आणि कटआउट्स आपण बघतोय. वेलकम गंधू पाटील, आपलं हार्दिक स्वागत. निश्चित स्वरूपात गंधर्व पाटील गंधू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालंय त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. सकाळच्या सत्रामध्ये ऑनलाईन मॅचचा आनंद घेत होते. सत्रावर 3 धक्के बसले. साहेब चषक 2024 आपण पाहत आहेत आजचा डे 2. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी काल ज्यांनी ही स्पर्धा मिस केली, खऱ्या अर्थानं कालच्या दिवस जर आपण पाहिला तर गैरहजेरीत जे राहिले असतील त्यांच्या माहितीसाठी कालचा दिवस टीम 94 कामनने गाजवला आणि साई केवल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाने आपण पाहू शकतायत अप्रतिम गाजवला. यामध्ये 2 धुरंधर खेळाडू, भरत पाटील एका साईडला आपण पाहतात राहिल अन्सारी. पुन्हा एकदा बॉलर तयार. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू फक्त कट करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल मिळाली त्या ठिकाणी आणि सिंगलच्या माध्यमातून अंकित पवार आमच्यापर्यंत माहिती देतात की 18वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक 2024 द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित फक्त क्रिकेट नाही तर सामाजिक बांधिलकी ही सातत्याने मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांच्याच पावलोपावली मात्र रणजितदादा किनी यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. आपण अगदी जुचंद्र रेल्वे स्थानक या ठिकाणी हवेचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला, विकीच्या बॅटमधून येईल एक खणखणीत सनसणीत दर्जेदार साहेब चषक चौकार. थँक्यू डीजे. चांगला स्विचिटचा पटका आणि इथे मात्र चौकार येतोय. चौकार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केल्यानंतर बघूया आता कितपर्यंत पोहोचेल बॅटिंग करणारा संघ. पाठलाग करतोय 92 धावांचा, काय इथे कमबॅक होईल. चेंडूला फक्त दिशा दिली, शफल होऊन खेळले गेलेत. इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी विकीच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि आर के मोरवा टीम जाऊन पोहोचते फलकावर 24 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमच्या व्यासपीठावर निलेजी म्हात्रे साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल या मॅचचा आनंद घेत असताना. गंधर्व पाटील यांना आपण पाहताय, सनी यांना आपण पाहू शकाल, शुभमजी म्हात्रे यांना आपण पाहू शकतायत आणि संपूर्ण द ग्रेट मराठा परिवार, रवी वाघमारे, भावेश पुणेकर आणि संपूर्ण टीम, हितेश पाटील असतील, कैलाश पाटील असतील, गणेश साटम, अक्षय साटम यांचे बंधू या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खूप चांगली गोलंदाजी, यासाठीच एक गोलंदाज प्रचलित झालेत कारण आपल्या नावाचा डंका नेहमीच कोणतीही स्पर्धा असो, खेळपट्टी कोणतीही असो, जी सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असो, अशा खेळपट्ट्यांवर आपला बोलबाला ज्यांचा जास्तीत जास्त राहिलाय अशा प्रकारचे गोलंदाज पाहायला मिळतात. आर के मोरवा आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. देवांश दिग्वी 11 कुर्से बी. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, अचूक टप्प्यावर मारा करत असताना अनबिलिव्हेबल. संघाची धावसंख्या 124 वर थांबली गेले. परिपूर्ण 4थे षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर होणारा सामना अप्रतिम लढत पाहायला मिळेल. अजून 2 सामने आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतील. आज शेड्यूल नुसार परफेक्ट चाललोय आपण. पहिला सामना वगळता. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. स्लोवर 1 चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा, 3 गडी बाद. म्हणजेच इथून भरपूर अजून प्रवास करायचा आहे. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल जवळजवळ 68 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 68 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. अक्षय, काय म्हणशील ज्या पद्धतीने या स्पर्धेची रूपरेषा गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं. साहेब चषक आज आठवणीतले साहेब म्हणजेच आपल्यामध्येच आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळते. कारण कोणतीही स्पर्धा असो त्या ठिकाणी पोहोचणार, शांत चित्ताने मॅच पाहणार, प्रत्येकाला गायडन्स करणार, प्रत्येकाला मोटिवेशन करणार असं व्यक्तिमत्व 14 ऑगस्टला आपण पाहिलं. दुःखाचा डोंगर कोसळला आणि खऱ्या अर्थानं काळाचा महिमा काळच जाणे. मोहनदादा पाटील, रणजितदादा किनी यांना आपण पाहताय, तेजस सुनरे, दिलीप यांना आपण पाहू शकाल, शिवाजी भोरे यांची स्पर्धा सुद्धा पुढे येते. मार्चमध्ये आपल्याला त्या स्पर्धेचं जनक भोईर यांना आपण पाहतायत. ती संपूर्ण जी मंडळी आपण पाहतायत
या सभोवताली मैदानाच्या परिपूर्णतः फेरफटका मारत असताना थोडेसे रिलॅक्स होत आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. मंद मंद पावलांनी चहूबाजूने विचारपूस प्रेक्षकांची करतायत. 24 धावा 3 गडी बाद. एक चांगलं क्रिकेट. अक्षय काय म्हणशील? 12 बॉल आणि इथून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. 68 धावांचं लक्ष. नक्कीच मोठा पाठलाग करायचा. इथे मात्र चांगली बॅटिंग जर झाली तर कॅश प्राइज कमावण्याचा देखील मौका आहे. लगातार 3 चौकार 3 षटकार 3 विकेट करता आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादाकिडी यांच्याकडून आहेत 2000 रुपये. व्हाईट बॉलचा इशारा. थँक्यू विशालजी नाईक सर. एक बेस्ट अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अजित म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात. क्वालिटी अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते आणि तेच अंपायर्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. ऑन ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर पुढे येईल. सिंगल डबलने आता मात्र काही होणार नाही. बघूया 11 बॉलमध्ये एखादा नवीन रेकॉर्ड ब्रेक बॅटिंग करताना बॅटर करेल का? जास्तीत जास्त सिक्सर चौकार रेकॉर्ड्स देखील येऊ शकतो का? सलग किती विकेट्स मिळतील गोलंदाजाला हे देखील पाहिलं जाईल. लोअर फुलटॉस बॉल. बॉडी लँग्वेज तेवढी पॉझिटिव्ह दिसत नाही आणि त्याचं कारण आहे 92 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीला गेलेले विकेट्स हे महत्वाचे विकेट्स गेलेत आणि गोलंदाजाला परलेला मार या गोष्टी आपण पाहिल्या. 26 धावा 3 विकेट्स. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केल्या. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धाव्याने धावफलक 27 धावा. धावफलकावरती संपूर्ण भगवं वातावरण. दरवर्षी काहीतरी वेगळं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतो. यंदा साहेब चषक हे टायटल या स्पर्धेला पाहायला मिळते. एज लागले इथे मात्र शॉट थर्डमॅन पुढे सरसावला आणि कोणती चूक झाली नाही. आणखीन एक विकेट डाऊन. किणे साहेबांचं शुभागमन झालंय. पूर्वी जर विचार केला तर उत्कृष्ट झेल एका हातात झेलसाठी आकर्षित ट्रॉफी असायची आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय सुरेशजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. खूप चांगली गोलंदाजी किशोर मुकादम. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण किशोरच्या माध्यमातून. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग म्हणजेच किशोर मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय. भल्या भल्या फलंदाजांना ज्यांनी सळो की पळो करून सोडलंय असा गोलंदाज आज भावेश पवारच्या अनुपस्थितीत मात्र या संघाने अतिशय चांगला दर्जेदार खेळ केला. परंतु फलंदाज या ठिकाणी दर्शवतोय की मी थांबणार नाहीये. 6 धावा. गुड शॉट. जबरदस्त फटका पाहायला मिळतो आणि षटकार आल्यानंतर धावसंख्या आता पुढे सरकते 33 वरती. अंतिम बॉल या 5व्या ओव्हरचा. बॉलिंग मार्क वरती किशोर हा गोलंदाज आपण बघतोय. स्ट्राईक एंडला राहुल. पुन्हा एकदा उंची जास्त आहे आणि इथे मात्र फिल्डर पुढे सरसावतोय. मेघराज मात्र अंदाज घेता आला नाही आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषी पार. नशिबाचा मिसफिल्डचा येतोय चौकार. 5 ओव्हरचा संपलाय खेळ आणि फलकावरती धावा आहेत 37 आफ्टर 5 ओव्हर. लॉस ऑफ 4 विकेट्स. चा सन्मान केला जातोय. सुरेशजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. पुष्पगुच्छ आणि मायची उप देणारी शाल वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात सुरेशजी किणी साहेबांनी. नक्कीच प्रमोद सर या मॅच मध्ये जर विचार केला पहिली इनिंग भरपूर एन्जॉय केली प्रत्येकाने. दुसरी इनिंग थोडासा आळस आला असावा. त्याचं कारण आहे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना झालेली गोलंदाजी आणि फलंदाज विकेट्स गेल्यात. 37 धावा 5 ओव्हरमध्ये. निश्चित स्वरूपात डेफिनेटली आपण पाहतायत अक्षय ज्या पद्धतीने थोडीशी घोर निराशा केली ती प्रेक्षकांची, आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांची. ते आर के मोरवा संघाने होतं. कधी कधी क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत राहतात. परंतु क्रिकेटमध्ये आपण शिकण्यासारखं भरपूर काही असतं. ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याच्या येणाऱ्या स्पर्धांमध्ये आपण जरूर डेफिनेटली सुधारणा करणं फार गरजेची गोष्ट असते.
कारण आयुष्यात कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं, कारण धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. ऑफ साईडला चेंडू जर आपण पाहिला तर निघून जातोय. तत्पूर्वी फक्त आता औपचारिकता बाकी राहिली या सामन्याची. खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी आपण पाहू शकाल. संघ देवांश दिग्वी 11 गोरसे बी. नितीन पाटील पुरस्कर्ते. हा चेंडू सोडून दिलाय, लेफ्ट केला गेला होता, एक्झिट केला होता आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 39. भूषणजी पडवळ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन त्यांचं करूया आपण वेलकम. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा दुसरा दिवस सलग. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा मनसुबा बाळगला, परंतु तिथे कॅच सुटते. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर किशोर मुकादम पुढे सरसावला गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 41 या धावसंख्येवर 41. 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. प्रयत्न जारी आहेत, परंतु प्रयत्नांना यश काही मिळत नाहीये. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर मोठे फटके मारून दिले नाहीत. पहिल्या षटकामध्ये एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे चांगल्या प्रकारचं या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण हे प्रत्येकाने मात्र प्रत्येकाची जिम्मेदारी जेव्हा उचलतील त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट हा फक्त यश आणि यश हेच फक्त शब्द तुमच्या मुखातून निघतील. क्लीन बोल्ड सोडून दिला होता हा चेंडू आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. ती 40 धावा 5 गडी बाद. बेचाळीस धावा 5 गडी बाद 5.5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या परिपूर्ण स्थिरावल्या. आता विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. आणि इथूनही चेंडू 50 धावा. बॉलर पुन्हा एकदा मेघनाथ. ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणती चूक करणार नाहीये. नो मिस्टेक. फलंदाज बाद. 6 फलंदाज 42 म्हणजे 49 धावेने विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय. मोठ्या धावसंख्येने पराभूत स्वीकारावा लागतो तो आर.के. मोरवा टीमला. चला शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. दोन्ही संघाचं करूया कौतुक. मोहनदादा पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद.